बोल का ताई, बोलवलंस? हे काय? कॉफी पिणार? नॉक करून याची पद्धत नाहीये. प्रोटोकॉल विसरलायस तू? आठवण करून देऊ? ओ सॉरी सॉरी, मी आलो. नॉक करतो, लगेच येतो. हां, आलो पटकन. थांब. युवराज, आज तू निशिताशी ज्या पद्धतीने वागलायस ते चुकीचं आहे. बापरे. इट्स अनएक्सेप्टेबल. प्लीज थांब थांब, काय जादू काय झाली? एका सेकंडमध्ये टेलिपोर्ट झालो घरामध्ये. अरे नाही, ऑफिस आहे. ऑफिसच आहे. तू घरचे विषय काय करतेस? कारण तू चुकलायस युवराज. स्वतःच्या बायकोशी वागायची ही पद्धत नाहीये. तिची काय अपेक्षा होती? तू पोहोचल्यानंतर तिला कॉल करावास एवढीच अपेक्षा होती तिची. काय चुकलंय त्यात तिचं? युवराज, तू तिच्याशी ॲरोगंटली वागायला लागलायस. आज तू तिला ढकललंयस आणि याआधी सुद्धा तिच्यावर हात उगारलायस. हे अनएक्सेप्टेबल आहे. कुठल्याही स्त्रीवर हात उगारायचा नाही. दॅट इज रॉंग. ती तुझी लाईफ पार्टनर आहे. अरे तू असा संसार करणारस का तिच्याबरोबर? तू युवराज का हसतोस तू? संसाराबद्दल तू बोलतेस तर मला थोडं म्हणजे ते म्हणजे असं झालं की जिला स्वतःला पोहायला येत नाही ती स्विमिंग क्लासेस का. बोल, काय बोलायचं, काय ऐकायचंय तुला? नाही, एक मिनिट थांब. तू आणि तुझा नवरा, तुमच्यामध्ये काय सुरू आहे मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही मी येतो तुमच्यामध्ये बोलायला, नाही ना? तुम्हाला तुमची पर्सनल स्पेस देतो की नाही देत, माझी पण तेवढीच अपेक्षा आहे. आमची गोष्ट वेगळी आहे आणि तुम्हा दोघांची गोष्ट वेगळी आहे. दोन्ही गोष्टी मिक्स करू नकोस. कसं काय? हे बघ, तुम्ही नवरा बायको आहात, आम्ही सुद्धा नवरा बायको आहोत. सो ओ राईट 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 राईट. नाही नाही, बरोबर आहे. वेगळी गोष्ट अशी आहे की मी आणि निशी नवरा बायको म्हणून ॲटलिस्ट एका घरात राहतो, एका छताखाली. तुमचं तर तसंही नाही आहे. सो माझं एकदम मजेत चाललंय. तू प्लीज स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे. हां ताई, असं नाही करायचं. स्वयं 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 स्वयं. आई, आज काय मागितलंस देवीकडे? अरे, घरासाठी आणि घरातल्या लोकांसाठी आरोग्य, सुख, शांती मागितली आणि घरातली सगळी दुःख, संकट उमऱ्याबाहेरच राहू देत म्हणून सांगितलं. आई, झाली शांतता भंग झाली. आज काही देवी ऐकायच्या मूड मध्ये नाहीये. आई, आलो का? आलीस का? ये. कसा झाला प्रवास? मस्त एकदम. पण तुझी तब्येत ठीक आहे ना? नमा म्हणाली मला काहीतरी पनीर खाऊन त्रास बीस झाला म्हणे. हो हो, आता मी बरी आहे. पण आता मला दुसरा त्रास सुरू होणार आहे. माझे कान फुटणार आहेत.